नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपल्या सगळ्यांचं पुढारी न्यूजवर स्वागत. पुढारी न्यूजवर आतापर्यंत आपण अनेकदा महत्त्वाचे विषय आणि वेगळ्या पद्धतीने मांडायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याची सुरुवात पुढारी न्यूजच्या स्थापनेपासून आहे. म्हणजे त्या दिवशी सरकार पुढारी न्यूजवर अशा प्रकारे आपण संपूर्ण सरकारच, मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री आपल्यासोबत आले होते आणि त्याच परंपरेमध्ये यावेळी सुद्धा एक वेगळा विषय आम्ही तुमच्यापर्यंत आणणार आहोत, वेगळ्या प्रकारे आणणार आहोत. अमेरिकेमध्ये एक पद्धत आहे आणि खूप चांगली पद्धत आहे. ती म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये, मतदानाच्या या काळामध्ये राष्ट्राध्यक्ष पदासाठी जे डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिकन्स यांचे जे उमेदवार असतात, जसे की कमला हॅरिस आणि ट्रम्प, त्यांच्या जाहीर चर्चा होतात, ज्यांना प्रेसिडेन्शियल डिबेट्स म्हटलं जातं. भारतामध्ये जी जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे, महाराष्ट्र जो भारतातल्या पहिल्या 5 आकारानं आणि लोकसंख्येनं राज्य आहे, तिथे मात्र असं काही होत नाही. पण हरकत नाही, पुढारी न्यूज हे करणार आहे आमच्या या नव्या कार्यक्रमात, जो निवडणुकीसाठीचा खास आहे, तो म्हणजे द सीएम महाडिबेट. आणि यामध्ये जरी थेट म्हणजे आम्हाला आवडलं असतं की एकनाथ शिंदे एकीकडे आहेत, उद्धव ठाकरे, नाना पटोले किंवा अजित किंवा ही मंडळी एकीकडे आहेत, शरद पवार एकीकडे आहेत आणि भाजपतर्फे एकनाथ शिंदे म्हणजे महायुतीतर्फे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार एकीकडे आहेत. असं जरी नसलं तरी सुद्धा आम्ही पुढचे 5-6 दिवस महत्त्वाचा विषय घेऊन त्या आघाडी पक्षाचे नेते घेऊन चर्चा करणार आहोत. आणि अशाच प्रकारच्या या चर्चेमध्ये आम्ही आज आपलं स्वागत करतोय. आपल्यासोबत मान्यवर आहेत. पहिल्यांदा आपण या मान्यवरांची ओळख करून घेऊयात. आपल्यासोबत आहेत प्रसाद लाड, भाजपचे वरिष्ठ नेते. ते या चर्चेत सहभागी होत आहेत. ज्या चर्चेमध्ये आज आम्ही मुद्दा घेतलेला आहे तो वोट जिहादचा, जो सध्या मोठा शब्द तयार झालेला आहे. कटेंगे तो बटेंगे, एक है तो सेफ है. तर हा काय विषय, त्याबद्दलचा हा विषय असणार आहे. त्यांच्या शेजारी बसलेले हुसेन दलवाई, काँग्रेसचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते. त्याचप्रमाणे आपल्यासोबत मनोज टेकाडे, जे प्रहार जनशक्तीचे नेते आहेत आणि तिसऱ्या आघाडीचा एक चेहरा म्हणून या चर्चेत सहभागी होत आहेत. आणि आपल्यासोबत आहेत तुळशीदास भोईटे, पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक. सगळ्यांचं स्वागत. सगळ्यात आधी चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी मुद्दे काय आहेत, का आम्ही हा विषय घेतलेला आहे वोट जिहादचा, आमच्या या द सीएम डिबेटचा पहिला एपिसोडमध्ये हा मुद्दा का घेतलाय, पाहूयात ग्राफिक्सद्वारे. द सीएम महाडिबेट असं आपण याला नाव दिलेलं आहे. निवडणुकीतील धगधगत्या मुद्द्यांवर पुढारी न्यूज हा महाडिबेटचा कार्यक्रम रोज घेणार आहे. वोट जिहाद विरुद्ध मतांसाठी धर्मयुद्ध असं एक नवीन वातावरण महाराष्ट्रात तयार होत आहे आणि त्यावर ही पहिली चर्चा मी घेतोय, महाडिबेट. या वोट जिहादमुळे लोकसभेला भाजपचा 10 मतदारसंघात पराभव झाला असं भाजपचं म्हणणं आहे. त्यामुळे ते वोट जिहाद करत असतील ते तर संभाजीनगरकरांनी मतांचं धर्मयुद्ध करण्यासाठी तयार असलं पाहिजे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. आणि त्यामुळे राज्यात आता वोट जिहाद विरुद्ध मतांचं धर्मयुद्ध सुरू झाल्याची चर्चा आहे. मतांचं धर्मयुद्ध सुरू करून पुन्हा एकदा धर्माची स्थापना काय असते हे दाखवून द्या असं आवाहन फडणवीसांनी छत्रपती संभाजीनगरच्या सभेत केलंय. दरम्यान देवेंद्र फडणवीसांच्या मतांच्या धर्मयुद्धाला विरोधकांनी जोरदार उत्तर दिलंय. त्यावेळी सुरुवातीला पाहूयात ही मतमतांतर काय आहेत. मतदान दिसलं पाहिजे. ते जर वोट जिहाद करत असतील तर मतांचं धर्मयुद्ध करण्याकरता संभाजीनगर तयार पाहिजे. संभाजीनगरने मतांचं धर्मयुद्ध करून या ठिकाणी पुन्हा एकदा धर्माची स्थापना काय असते, छत्रपती शिवरायांचा आवाज काय असतो, छत्रपती शिवरायांचं देव, देश आणि धर्माचा मंत्र काय असतो, ते या संभाजीनगरला दाखवून देण्याची वेळ आहे. डेव्हलपमेंट हा अजेंडाच नाहीये त्यांचा. आईसचा गैरवापर करायचा, पक्ष फोडायचे, घरं फोडायची आणि सातत्याने संविधानाच्या विरोधातच निर्णय घ्यायचे ना. मग या धमक्या वगैरे हे संविधानिक आहे का? अर्थातच असंवैधानिक गोष्टीचे सरकार करत असतं. त्याच्यामुळे त्याच्यात सातत्य सगळं जे हे सरकार करतं ते संविधानाच्या विरोधात करतं. लाल रंगाचं कॉन्स्टिट्यूशन काय हे, म्हणजे मला आश्चर्य वाटतंय की देवेंद्रजी आपसे ये उम्मीद नथी. माझे देवेंद्रजींकडून जास्त अपेक्षा होत्या. कोण असं म्हणेल की मी 2 पक्ष फोडून आलो आणि आता उपमुख्यमंत्री झालो, म्हणजे कॉपी करून मी 5 झालो, ह्याचं कुठलं कौतुक? असं आहे, पराभूत झाल्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी वोट जिहाद लोकांनी, महाराष्ट्रातल्या लोकांनीच 31 जागा, सगळीकडे काय विशिष्ट समाजाने मतदान विरोधात केले असं नाही, सगळेच तुमच्या विरोधात गेले. त्यामुळे तर तुम्ही घाबरून अनेक सवलती ज्या शक्य तुम्हाला नाहीत अशा गोष्टी जाहीर करण्याचं काम तुम्ही केलं. आणि या सगळ्या चर्चेला फोडणी दिली ते म्हणजे असदुद्दीन ओवैसींनी, MIMचे नेते. त्यांनी काय म्हटलंय तेही पाहूया. देवेंद्र फडणवीस बोले, सुनो ओवैसी, ए देवेंद्र फडणवीस,
याद रखो, तुम मेरी जबान का मुकाबला नहीं कर सकते ना। अगर तुम, मोदी, अमित शाह भी बैठ गए तो मेरी जबान का मुकाबला नहीं कर सकते। इन्हों क्या बोले, ए ओवैसी, वो क्या बोले, ये वोट जिहाद, धर्म युद्ध। हम इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया से पूछना चाहते हैं, क्या ये जबान इलेक्शन के कानून के ताबे है या उसके खिलाफ है? इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जवाब दो। त्यामुळे हा जो मुद्दा वापरला जातोय, ज्याच्यावरती एवढी चर्चा आहे, वोट जिहाद, धर्मयुद्ध, ते या नेमक्या निवडणुकीत का पुढे आलेले आहे, त्याचा अर्थ काय? पाहूयात ग्राफिक्सद्वारे काय आहे वोट जिहाद. मुसलमानांची एक गठा मतं एकाच पक्षाकडे जाणं म्हणजे वोट जिहाद आहे, असा प्रचार केला जातोय. भाजप विरोधात मतदानाचे फतवे निघाल्याचा भाजप नेत्यांचा दावा आहे. लोकसभा निवडणुकीत वोट जिहादचा भाजप नेत्यांकडून आरोप होतोय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडूनही वोट जिहादवर नुकतंच भाष्य सुद्धा करण्यात आलं होतं की मशिदीतून फतवे निघतायत. लोकसभा निवडणुकीत मुस्लिम बहुल भागात मवियाला मतदान करण्याचे फतवे निघतायत, असा हा दावा आहे. मतांची आकडेवारी दाखवत किरीट सोमय्यांकडून सुद्धा वोट जिहादचा आरोप करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीतही वोट जिहादच्या मुद्द्यावरून आता रणकंदन पेटू लागलेलं आहे. आणि मग जर का त्यांचा वोट जिहाद तर आपलं धर्मयुद्ध, जसं देवेंद्र फडणवीस म्हणालेले, तर मग हे धर्मयुद्ध काय आहे ते सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करू. मुस्लिम एक गठ्ठा मतदानाला हिंदू एक गठ्ठा मतदानानं उत्तर देण्याची स्ट्रॅटेजीला धर्मयुद्ध मानलं जात आहे. संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या ओवैसी यांच्यावर फडणवीस यांनी हा पलटवार केला. वोट जिहादला धर्मयुद्धाने उत्तर द्यायचं आहे, असं फडणवीस यांनी वक्तव्य केलंय. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा बटेंगे तो कटेंगेचा नारा हा याच सगळ्या चर्चेचा एक मुद्दा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनही एक है तो सेफ हेची घोषणा सुद्धा करण्यात आली. वोट जिहादवरून विधानसभा निवडणुकीत धार्मिक ध्रुवीकरण होण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे, हे मात्र स्पष्ट आहे. मुस्लिम एक गठ्ठा मतदानाला हिंदू एक गठ्ठा मतदानानं उत्तर. आणि आता मग आपण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी एक एक मुद्दा घेऊन आपण या सगळ्या मान्यवरांकडे जाणार आहोत. पहिला मुद्दा कोणता आहे पाहूया. वोट जिहादची आठवण आता काय येते, या प्रश्नापासून सुरुवात करूया. गेली 5 वर्ष महाराष्ट्रात याची चर्चा नव्हती, मग आताच वोट जिहादची चर्चा का? मी प्रसाद लाड यांच्यापासून सुरुवात करतो, कारण शब्द त्यांच्याच पक्षाकडनं वापरले जात आहेत. तेव्हा प्रसाद लाड, आम्हाला सांगा, काय वोट जिहाद आत्ताच आठवण का? आपण जर लोकसभेची निवडणूक जर पाहिली असेल तर निश्चितपणे त्यामध्ये वोट जिहादचा प्रयत्न केला गेला. फेक नेरेटिव्हच्या माध्यमातून असेल, मस्जिदीमधून फतवे काढून एका विशिष्ट उमेदवाराला मतदान करा अशा प्रकारच्या शपथी दिल्या गेल्या, अशा प्रकारचे फतवे काढले गेले. बरं. आणि त्यामध्ये 100% हिंदू हा अलिप्त राहिला, हिंदू हा एक झाला नाही, परंतु मुस्लिम समाजाची मतं ही एकगट्टा झाली. आपल्याला उदाहरण द्यायचं झालं तर मी धुळे लोकसभेचं उदाहरण देतो. ज्या ठिकाणी 5 लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे उमेदवार हे जवळजवळ 98,000 पुढे होते. बरं. आणि एक मालेगाव विधानसभेमध्ये त्या ठिकाणी त्यांनी उमेदवार पाहिला नाही, पक्ष पाहिला नाही, त्यांनी सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला आणि एका उमेदवाराला मतदान केलं. तिथे 1,04,000चा लीड मिळाला आणि त्या ठिकाणी हिंदू मताचं एकत्रीकरण होऊ शकलं नाही. त्यामुळे ती सीट ही 3,000 का 4,000 मतांनी हरली. मुंबईचं उदाहरण द्यायचं झालं तर ईशान्य मुंबई, मीरकोटेचे आमचे उमेदवार होते, 5 मतदारसंघात ते पुढे होते. आणि जिथे मानखुर्द मतदारसंघ विधानसभा मतदारसंघ आला, ज्या ठिकाणी एकत्रित मुसलमानांची संख्या खूप जास्त आहे, तिथे आपण पाहिलं तर जे 68,000चं लीड संपूर्ण मुंबईत जे मिळालं होतं इतर 5 विधानसभेत ते मानखुर्दमध्ये कापलं गेलं. त्यामुळे आम्ही जे म्हणतोय वोट जिहादच्या विरुद्ध धर्मयुद्ध, आज आम्ही हिंदूंना एक प्रकारे सांगतो आहोत की तुम्ही एकत्र आला नाहीत, एक है तो सेफ है, एकत्र या, मतदान करा. राष्ट्र जर पुढे न्यायचं असेल, प्रगतीकडे न्यायचं असेल तर आज सर्वांनी आम्ही एकत्रित यायला पाहिजे. आम्ही लोकांनी
मतदानाच्या दिवशी बाहेर पडलं पाहिजे. अच्छा. कारण अशा प्रकारे शपथा देऊन धर्माच्या नावाखाली जर मतदान मागणार असतील बरं, तर त्याचा विरोध झाला पाहिजे. ठीक आहे. एक गोष्ट समीर आम्हाला तुम्हाला सांगावीशी वाटते की आम्ही कुठल्याही राज्यात काम करत असताना धर्माला समोर डोळ्यासमोर ठेवून कधी काम केलं नाही. आम्ही मदरस्यांना देखील पैसे दिले. आम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये हिंदूंना वेगळे पैसे, मुसलमान महिलांना भगिनींना वेगळे पैसे असं कधी केलं नाही. शिक्षणाच्या दृष्टीत महिलांना शिक्षण मोफत केलं तर ते सर्वच धर्माच्या लोकांना केलं. बरं. पण जर एक विशिष्ट प्रकारे एक धर्म जर हिंदू धर्माचा नाश करण्यासाठी किंवा हिंदूंचं नुकसान करण्यासाठी, देशाचं नुकसान करण्यासाठी, भारताचं नुकसान करण्यासाठी अशा प्रकारचे जर फतवे काढत असेल तर आम्हाला देखील या धर्मयुद्धासारखं लढावं करावं लागेल. लागेल. ठीक आहे. दलवाईजी, तुमचं उत्तर याला. असं आहे की या देशामध्ये जो मुसलमान आहे त्यांनी मतदान करायचं की नाही हा खरा प्रश्न आहे. त्याला या देशामधल्या घटनेने सर्व समान अधिकार दिलेले आहेत. तेच यांच्या मनामध्ये कुठे ना कुठेतरी खंत आहे की हे चूक झालेलं आहे. बरं. मी माझे मित्र त्यांना एक सांगू इच्छितो प्रसादजींना की ज्या वेळेला या देशाची घटना बनली, ती पुढे आली, त्याच वेळेला गोळवलकर गुरुजींनी हे म्हटलेलं आहे की या देशाची घटना ही आम्ही मानतच नाही, त्याच्यामध्ये मनुस्मृती नाही. 14 ऑगस्टला 1950च्या तेव्हा त्यांनी हे म्हटलेलं आहे, करंटमध्ये हे आलेलं आहे त्यांच्या ऑर्गनायझरमध्ये, बरं, की या देशाची घटना जी म्हणून जी आलेली आहे ती आम्हाला अमान्य आहे. बरं. हे सगळं जे जेहाद बिहाद जे शब्द वापरले जातात ते कुठे ना कुठेतरी ही ती घटनेमध्ये जे दिले गेलेले अधिकार आहेत त्याच्या संबंधातले आहे. बरं. ते उदाहरण काय देतात? ते उदाहरण जिथे मुसलमानांमुळे एखादा खासदार निवडून आला, मग मालेगाव असेल किंवा मुंबईचा असेल, तितकंच उदाहरण देतात. पण ते फक्त मुसलमानांच्या मताने आले नाही, त्यांना हिंदूंची मतं पडलेली आहेत आणि ही खंत आहे त्यांची. मुसलमान त्या फक्त एकाच पक्षाला मतदान करत नाही, मुसलमान वेगवेगळ्या पक्षाला मतदान करतो आणि मोठ्या प्रमाणात तो भाजपच्या विरोधात जे असतील, कणखरपणे उभे असतील, त्यांना तो मतदान करतो. पण तो त्यांचं का- म्हणणं आहे की त्यांचं दोन प्रमुख मुद्दे जे त्यांच्या बोलण्यातून जाणवतात ते मशिदीतून निघणारे फतवे आणि एक गठ्ठा मतदान भाजपच्या विरोधात होणं, या पद्धतीकडे तुम्ही काय असं म्हणाल? एक लक्षात घ्या, मुस्लिम समाज हा तसा पॉलिटिकली कॉन्शियस असतो. मशिदीतून काही फतवे निघत नाहीत बरं. आणि त्याची गरजही नसते त्यांना. मशिदीत काय बोलतात ते मुसलमान मानतात तसं समजण्याचं काही कारण नाही. बरं. प्रश्न असा आहे, मी उलटा प्रश्न करेन, तुमच्या ह्याच्या धार्मिक ज्या संबंध हे असतं त्याच्यामध्ये जे फतवे निघतात त्याचं काय करायचं? हिंदू धर्माचं काय कमालीचं होतं ते, म्हणजे जिथे तिथे तुम्ही त्याच पद्धतीने बोलता. इथे आलेले UPचे चीफ मिनिस्टर ज्या पद्धतीने बोलले ते काय आहे? म्हणजे हिंदूंनी या पद्धतीने एकत्र यावं आणि तेच आत्ता असं म्हणाले, याला उत्तर हिंदू समाजाने दिलं पाहिजे म्हणून हिंदूंनी हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यांच्या डोक्यामध्ये एक सातत्यानं आहे की मुसलमानांच्या मतांशिवाय आम्ही सत्ता करू शकतो आणि मुसलमानांना जे अधिकार दिले गेलेले आहेत ते त्यांना मिळू नयेत, यासाठी सगळा त्याच्यासाठी हे सगळं त्यांचा चाललंय. मनोज टेकाळे. आणि मी असं म्हणेन फतवे बितवेचं काय संबंध नाही. मला एक सांगा, तुम्ही सातत्याने मुसलमानांच्या विरोधामध्ये सगळं करता, त्यांचं लिंचिंग करता, मारहाण करता, मशिदीमध्ये घुसून खून करता. हे सगळं झाल्यामुळं मी तुम्हाला सांगतो त्याच्यामुळं मुसलमान त्यांच्या विरोधामध्ये आज उभा राहिलेला आहे की आम्हाला जर इथे या देशामध्ये राहायचं असेल तर BJP असली तर आम्हाला इथे राहू देणार नाही, ही त्यांना भीती आहे. आणि ही भीती हिंदूंना भीती नाही. त्याच्यामुळे त्यांचं मत हिंदूंमध्ये ती नाही. मनोज टेकाळे. मला असं वाटतं की ही 2024 विधानसभा इलेक्शनची स्ट्रॅटेजी आहे. हां. जिहाद वगैरे, व्होट जिहाद, कधी हिरवे वादळ, कधी भगवे वादळ, कधी भगवीकरण, असं काहीतरी नावं द्यायचे तरुणांचे किंवा यांचे माथे फिरवायचे. कामाचे मुद्दे, धोरणात्मक बाबी, योजना किंवा चांगलं भविष्य म्हणजे तरुणांचं भविष्य असेल, रोजगाराचे प्रश्न असतील, शेतीचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, हे सगळे प्रश्न बाजूला ठेवायचे
आणि हे काहीतरी लोकांच्या डोक्यात टाकून द्यायचं, ये धर्म खतरे में, वो धर्म खतरे में, हे जात 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 खतऱ्यात आहे, ह्या सगळ्या गोष्टी करत राहतात. अशा स्ट्रॅटेज्या इलेक्शनच्या वेळेलाच ह्या बनवल्या जातात. म्हणून हे इलेक्शनच्याच वेळेला हे तुम्ही तो प्रश्न बरोबर विचारलाय. इलेक्शन आत्ताच का हा तुम्ही जिहाद, वोट जिहाद हा प्रश्न आणलाय. ठराविक मतदारसंघांमध्ये जर तो एका पॅटर्नने वोटिंग झालं असेल तर त्याचं अख्खं महाराष्ट्रात तो पॅटर्न आहे आणि त्याचं काहीतरी हे करणं मला असं वाटत नाही. हे सगळं मूळ निवडणुकीचे जे मुद्दे आहेत ते बाजूला ठेवायचे आणि या मुद्दे डोक्यात लोकांच्या घालायचे. आणि हे सोपं असतं ना, म्हणजे याला जास्त काम करावं लागत नाही, फक्त असं बोलावं लागतं. जसं सर म्हणाले, हे एक प्रकारचे फतवेद आहेत ना. हे दोन्ही पक्षांकडून, प्रस्तावित पक्षांकडून होत राहतात. भोईटेजी, मला असं वाटतं की आठवण होण्याचं कारण तेच आहे की लोकसभा निवडणुकीत जो निकाल लागला, जो धक्कादायक असा निकाल होता, भाजपा महायुती, आपण महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर, म्हणजे अगदी जे अपेक्षा होती की 40च्या पलीकडे जातील, 45 मिळतील, त्या उलट झालं जवळपास. त्यामुळे स्वाभाविकच आत्ता जो एक उल्लेख झाला की उदाहरण दिलं गेलं ईशान्य मुंबईचं प्रसादजींनी, प्रसादजी खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या पक्षाची बाजू मांडत असतात, त्याला सांख्यिकीची जोड देऊन ते लॉजिकल हे करतात. ज्या ईशान्य मुंबईचं उदाहरण दिलं ना, त्यातली फक्त गंमत सांगतो मी. जर मानखुर्दमध्ये 1,16,000 मतं महाआघाडीला मिळणं आणि 28,000 मतं, स्वाभाविक आहे, त्यांचं म्हणणं बरोबर आहे ना, एक गट्टा मतं पडलीच आहेत. थोडं मुलुंडकडे जातो मी, तोच मतदारसंघ आहे. तिकडे काय घडलंय, महाआघाडीला 55,000 आणि तिकडे महायुतीला 1,16,000, दुपटीपेक्षा जास्त. आता याला काय म्हणायचं, हे सुद्धा एक गट्टा आहे. म्हणजे तिकडे त्या मतदारसंघामध्ये प्रसन्न गुजराती मतदार ज्यात बहुसंख्य आहेत, तिथं भाजपाचा मिहीर कोटेचांना अशाच पद्धतीनं मतं पडलेली आहेत. म्हणजे याचा अर्थ कुणीही असा काढू नये असं माझं मत आहे. कारण भारतीय मतदार खूप सुज्ञ आहे त्यातून, की विशिष्ट मराठी मतदारांनी तिकडे मशाल पेटवली आणि बाकीच्यांनी कमळ फुलवलं असं नाही आहे. थोडंसं काही वेळा स्ट्रॅटेजिक वोटिंग होतं आणि हे मोकळेपणानं सांगावं लागेल की स्ट्रॅटेजिक वोटिंग करण्यात मुसलमान समाज पुढे असतो. बरं, आपण या मुद्द्यानंतरचा पुढचा मुद्दा घेऊयात. आमचा दुसरा मुद्दा पाहूयात टीव्हीच्या स्क्रीनवरती. कोणता आहे हा आपला दुसरा मुद्दा ग्राफिक्सच्याद्वारे. मुसलमानांना लक्ष्य करण्यासाठी वोट जिहाद हा शब्द आणला जातोय का, की ज्याद्वारे मुसलमान लक्ष्य होतील, हिंदू एकत्रीकरण होईल आणि फायदा होईल. त्यामुळे मुसलमानांना लक्ष्य करण्यासाठी वोट जिहाद आहे का, या प्रश्नाची सुरुवात मात्र मी मगाशी प्रसाद लाडांपासून केली होती. या प्रश्नाची सुरुवात मी दलवाईंपासून करेन. दलवाईजी, मुसलमानांना लक्ष्य करणं हा यामागचा उद्देश आहे, वोट जिहाद? प्रश्नच नाही. मी तुम्हाला सांगतो, 1925ला RSAची स्थापना झाली, तिथपासून हे सातत्यानं बोललं झालं. पाकिस्तानची निर्मितीला मुस्लिम लीग जबाबदार जितके आहेत, तितकीच इथले हिंदुत्ववादी त्यावेळेचे जबाबदार आहेत, हे लक्षात घ्या. त्यावेळेला वातावरण असं आहे, खान अब्दुल गफ्फार खान, मौलाना आझाद हे सगळे ह्याच्यामध्ये हा देश एक राहावा म्हणून सांगत होते. गांधींनी म्हणाले, या देशाचे शक्ल होणार असतील तर माझ्या शरीराचे 2 भाग होतील, हे लक्षात घ्या. आणि त्यावेळेला ही जी मंडळी मुसलमानांच्या विरोधात आणि हिंदू राष्ट्र झालं पाहिजे, त्यांना सेक्युलरिझम हा शब्दच आवडत नाही. आणि म्हणून यासाठी सातत्याने त्यांचे जे प्रयत्न होते, आजच्या घडीला मुसलमानांना लक्ष्य करणं. आपण फार चांगलं बोललात की या देशाचे काय महाराष्ट्राचे आत्ता प्रश्न आहेत. संबंध महाराष्ट्राला आज लुटलं जातं आहे. इथल्या सगळ्या इंडस्ट्रीज ह्याच्या गुजरातमध्ये जातात. आणि भोईटे साहेब, तुम्ही जो उल्लेख केला तोच मी करेन. जर सगळे गुजराती, मोठ्या प्रमाणात 90% गुजराती RSSला आणि किंवा भाजपला मतदान करत असतील तर त्या जिहादला म्हणावं काय, म्हणजे तो काय नेमका शब्द वापरावा मला कळत नाही. हे सगळं असंच आहे. असं आहे की त्यांच्याकडे दुसरा मुद्दा काही नाही. मुद्दा एकच, सतत मुसलमानांच्या विरोधामध्ये बोलत राहणं, ख्रिश्चनांच्या विरोधात बोलत राहणं, इथल्या दलितांच्या विरोधात आपसात बोलत राहणं, इतकाच त्यांचा मुद्दा आहे या देशा. आणि हे करून दुसऱ्या बाजूला इथल्या काही मुठभर लोकांना सर्व काही देणं. या देशामध्ये वाढत जाणारी बेकारी, त्याच्याबद्दल बोलत नाही. या देशामध्ये वाढत जाणारी महागाई, त्याच्याबद्दल बोलत नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल बोलत नाही. ती प्रश्न निर्माण झालेले, मी तुम्हाला एकच उदाहरण देतो. मधल्या काळामध्ये अंबानीच्या घरामध्ये एक लग्न झालं, त्याला 5,000 कोटी रुपयाचा खर्च झाला. ते प्रधानमंत्री जातात.
या देशाची स्थिती काय मी तुम्हाला सांगतो. मी तेव्हा अगदी तरुण होतो आणि तेव्हा मोहिते पाटलांच्या लग्नाला तिथे विहिरीमध्ये बर्फ टाकलं गेलं म्हणून आम्ही निदर्शनं केली होती, मार खाल्ला होता. आता ही सगळं ही उधळपट्टी जी चाललेली आहे आणि त्याच वेळेला 45,000 कर्मचाऱ्यांना आणि कामगारांना अंबानीने ह्याच्यावरून कामावरून काढून टाकलेलं आहे. हे सगळी जी उधळपट्टी ज्या पद्धतीची आहे, काही त्याच्याबद्दल का नाही संबंध मोदी उपस्थित केले जात? मी प्रसाद लाडांना विचारतो. प्रसाद लाड, वोट जिहाद हा मुसलमानांना घाबरवणं आणि हिंदूंचं कॉन्सॉलिडेशन म्हणजे एकत्रीकरण करणं यासाठीची केवळ टूम, मराठी म्हणतात ना टूम निघाली आहे, तशी टूम आहे का खरंच याच्यामागे काय लॉजिक आहे? मी प्रथमतः तर बोयटे सरांनी जे सांगितलं की जे हिंदू मत एक झालं हो. त्याला आपण काय म्हणणार, तर मी पुन्हा एकदा सांगतो त्याला आम्ही धर्मयुद्ध म्हणणार. आणि अभिमानाने सांगतो का म्हणू नये आम्ही. जर हिंदू एक होत असतील, हिंदू एकत्र येऊन मतदान करत असतील आणि जिथे मराठी उमेदवार होता त्याच्यासमोर गुजराती उमेदवार होता, मराठी मतांनी संजय पाटलांना मतदान केलं, त्याचं आम्हाला दुःख नाही आहे. बरं. पण मी पुन्हा एकदा सांगतो, भोईटे सरांनी जे सांगितलं ते धर्मयुद्ध आहे आणि हे धर्मयुद्ध इथे झालंच पाहिजे. बरं. मुद्दा क्रमांक 2, सन्माननीय ज्येष्ठ नेते खासदार साहेबांनी जे सांगितलं की मुसलमानला घाबरवलं जाते. मला तुम्ही सांगा प्रसन्नाजी, 2014 माननीय मोदीजी देशाचे पंतप्रधान झाले, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, एक तरी दंगल हिंदू मुसलमानांची 14 पासून 24-25 पर्यंत झाली का? बरं. एकाही ठिकाणी बॉम्बलास्ट झाले का? हे ज्या वेळेला हे सत्तेत होते त्याच वेळेला बॉम्बलास्ट घडले, हे सत्तेत होते त्याच वेळेला कसाब इथे आला, हे सत्तेत होते त्याच वेळेला अनेक ठिकाणी बॉम्ब घडले, दंगली घडल्या. आणि आज ह्यांनी आम्हाला सांगावं की मोदींच्या राज्यात आम्ही सेफ नाही आहोत. म्हणून आम्ही मोदीजींनी जे सांगितलं एक आहे तो सेफ आहे. आज मोदीजींच्या नेतृत्वात एक आहे तो सेफ आहे, हा देश सेफ आहे. प्रसन्न, माझं म्हणणं दुसरं आहे त्याच्या पुढे जाऊन. आम्ही वोट जिहाद जरी म्हणत असलो, धर्मयुद्ध जरी म्हणत असलो तरी आम्ही धर्माच्या विरोधात नाही आहोत. बरं. जो या देशावर प्रेम करतो, या भारत मातेला, मातृभूमीला स्वतःची माता समजतो, बरं. नतमस्तक होतो आणि पाकिस्तानचे गोडवे गात नाही, पाकिस्तानचा झेंडा हलवत नाही, हिंदुस्थानाला आपला माता घर समजतो, बरं. त्याचा आम्ही आदर करतो ना. का आमच्याकडे पण मुसलमान लीडर आहेत, आम्ही मुसलमान आमचे मित्र आहेत, आम्ही काय सर्वांचा विरोध करत नाही. माझ्या स्वतःच्या घरात मुसलमान लोक काम करतात, त्याच्यामुळे आमचा धर्माला विरोध नाही. पण ज्या पद्धतीमध्ये प्रवृत्ती तयार करू एकाडेजी. प्रसन्नजी, तुम्ही जे म्हटले ना, ही टूमच आहे. आणि या टूमला हे आधार जो देत आहेत ना, संदर्भ देत आहेत ना शिवाजी महाराजांचा. शिवाजी महाराजांचं युद्ध हे राजांचं युद्ध होतं, त्यात हिंदू मुस्लिम हा काही संबंध नव्हता. इतिहास आम्ही वाचतो आता. मला वाटतं हे अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने इतिहास सांगणं आणि त्याला धर्मयुद्धाचं नाव देणं, मला असं वाटतं हे चुकीच्या पद्धतीचं राजकारण आणि पुढचं भविष्याची पिढी हे चुकीच्या पद्धतीनं नेण्याचं हे एक प्रकारचं हे आहे. अशा पद्धतीनं मला वाटत नाही हिंदू मुस्लिम अशा पद्धतीने या इलेक्शनच्या याच्यात करणं आणि त्याच्या माध्यमातून मतं जमा करणं. अरे करायचंय तर काम सांगा ना. तुम्ही 10 वर्ष सत्तेत होते, 10 वर्ष सत्तेत असताना तुम्ही जे काही कामं मी केली तुम्हाला एक मिनिट आणि त्या जीवावर तुम्ही एकाडेजी मी तुम्हाला कामं सांगतो. मला वाटतं की प्रसन्न तुम्हाला कार्यक्रम 2 तास वाढवावा लागेल एवढी मी कामं सांगू. सणासणांमध्ये लोक त्यांचं तेच म्हणणं, कामावरती डेव्हलपमेंट एखाद्या 2 मतदारसंघाचं नेतृत्व करणाऱ्या माणूस राज्याचं काय भाषणांमध्ये कामांची यादी आली पाहिजे. आम्ही सांगतो तुम्हाला कामांची यादी. तुम्ही 1-2 मतदारसंघात काम करून आम्हाला राज्य शिकवणार का? माझा ऐका ना, कामं सांगतो तुम्हाला मी. पहिला गोष्ट तर तुमचा विषय होता की छत्रपतींचं युद्ध हे राजाचं युद्ध नव्हतं, तर ते मुघलांचं आणि हिंदूंचं युद्ध होतं. नाही याला दुसरा विषय संदर्भ आहेत. तुम्ही जे राज्याचं म्हणताय, तुम्ही जे राज्याच्या कामाचं म्हणताय, महाराष्ट्रात मेट्रो कोणी आणली, रस्त्यांची जाळी कोणी विणली, मुंबई मधचा विकास कोणी केला? मी तेवढ्यासाठी हा वेगळा विषय ठरेल त्याचं कारण आपण आता एक विषय घेतलेला आहे, एका नॅरेटिव्हचा विषय घेतलेला आहे. पुढे विकासाच्या मुद्द्यांवरती त्यावर बोलता येईल. या राऊंडचा शेवट करण्यापूर्वी फक्त भोईटेंकडे वोट जिहाद. प्रसन्न, मला एक बरं वाटलं आज परिवर्तन महाशक्तीच्या प्रहार आपले टेकाडे यांनी जी भूमिका मांडली की परिवर्तन किती वेगानं होत असतं. सत्तेतून ते आता विरोधात गेलेले आहेत आणि एक बदललेली भूमिका त्यांनी दाखवून दिली. एक मुद्दा यातला असा आहे ना, मला असं वाटतं की कोणी संधी दिली म्हणजे मुसलमानांना लक्ष करण्यासाठी. मला असं वाटतं त्यापेक्षा मुसलमानांचा बागुलबुवा दाखवत हिंदू मतांचं लक्ष साध्य करण्यासाठी हे सारं केलं जात असावं. मात्र संधी कोणी दिली एक लक्षात घेतलं पाहिजे. अनेकदा
स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या हुसेन दलवाईजींसारखे काही अपवाद वगळले तर अनेक नेते केवळ तसा मुखवटा घेऊन केवळ मग अनुनयाचं राजकारण स्वातंत्र्यानंतर पुढच्या काही दशकानंतर जे सुरू झालं त्यामुळेच संघ परिवाराला ज्यांचं लक्षच ते होतं, भाजपासारखे पक्ष, त्यांना ती संधी दिली कोणी शेवटी. म्हणजे साधा एक मुद्दा सांगतो जाता जाता की दहशतवादासारखा विषय एकाही भारतीय मुसलमानाला जो या भूमीवर प्रेम करतो, कोणी काही किती काही म्हटलं तरी कुणालाही कुठचाही दहशतवादी पाकिस्तानातून आलेला आपला वाटूच शकत नाही. अनेक उदाहरणं आहेत आपल्यासमोर. औरंगजेब सारख्या आपल्या जवानांना त्यासाठी दहशतवाद्यांकडे प्राण्यांचं बलिदान केलं. मात्र अनुनयाच्या राजकारणातून उलट मुसलमान समाजावर सातत्यानं ठपका ठेवून शिक्का मारून आपल्याला त्यांना आपल्या दावणीला बांधण्यासाठी स्वतःला सेक्युलर म्हणणाऱ्या पक्षांनीच हा घात करून घेतलेला आहे. हे नाकारता येत नाही. एक इकडे छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेकच्या नंतर आपण पुढच्या मुद्द्यांकडे जाऊ, तेव्हा कदाचित ज्यांना थोडंसं आधीच उत्तर द्यायचं आहे त्यांना ते देता येईल. एक फक्त सगळ्या आपल्या पाहुण्यांना एक छोटीशी विनंती, तुम्ही बोलत असताना स्क्रीनच्या या काउंटरला एका ठिकाणी आम्ही 2 मिनिटाचं टायमर लावलेलं आहे. तुम्हाला प्रत्येकाला 2 मिनिटाचा, प्रत्येकाला सेक्युलर पद्धतीने आम्ही सगळ्यांना वेळ दिलेला आहे. तिथे मात्र कोणताही त्यामुळे तो वेळ संपत आला की तिकडे दिसतं स्क्रीनवरती, त्यामुळे कुणालाही कमी जास्त नाहीये. बघत आता पुढचा तिसरा मुद्दा. वोट जिहादचा धोका सांगत हिंदू ध्रुवीकरणाचा प्रयत्न आहे का? म्हणजे वोट जिहादचा धोका सांगायचा आणि त्यामुळे मग हिंदू एकत्र येऊन हिंदू वोट बँक तयार होईल, असा हा प्रयत्न आहे का? हा आपला प्रश्न आहे. मी याची सुरुवात मात्र मनोज टेकाडेंपासून करणार आहे. मनोज टेकाडेजी, एकतर असा धोका असं तुम्हाला वाटतं का की हिंदू ध्रुवीकरण साठी हे केलं जात आहे, आणि मग तसं असेल तर ते होणार आहे का? करण्याचाच हा प्रयत्न आहे. अगोदर सुद्धा इतिहासात हे प्रयत्न झालेले आहेत. बरं. बऱ्याच अंशी ते सक्सेस पण झालेत. परंतु आताचा जो नवीन वोटर जो रजिस्टर होतोय, ही जी नवीन पिढी आहे, हे अशा प्रचाराला मला वाटतं की बळी पडणार नाहीयेत. कारण आजचा जो नवीन युवक आहे हा वेगळा विचार करतो. त्याला रोजगाराची संधी हवी आहे. तो आजकाल यूट्यूब बघतो, गुगलमुळे तो बाकी गोष्टी सर्च करतो, नॉलेज घेतो, आणि उच्च शिक्षणाची जे प्रमाण आहे ते सुद्धा खूप वाढलं आहे. त्याच्यामुळे धार्मिक याच्यामध्ये नवीन पिढीमध्ये मी आता काम करत असताना विद्यार्थी संघटनेमध्ये मला जाणवतं की तेवढं हे नाही आहे. हिंदू मुस्लिम यावेळेला सुद्धा बरंच लावण्याचा प्रयत्न केला. लव जिहादचा पण बराच प्रयत्न अगोदर झाला, पण हिंदू मुस्लिम दंगल हा प्रकार महाराष्ट्रात झाला नाही. याचं उदाहरणच हे आहे की आजचा तरुण, आजचे कार्यकर्ते सुद्धा ते या गोष्टीत पडत नाहीत. फक्त मागच्या एका प्रश्नाचा लाड सरांना मी संदर्भ देऊ शकतो. पार्टी 2 आमदाराची आहे असं ते बोलले. त्यांनाच आठवण करून देतो, अटल बिहारीचं सरकार 2 मताने पडलं होतं. तर मागे पण बावनकुळेजी बोलले होते की तुमची 2 आमदारांची पार्टी. पण असं नाही आहे. राजकारणात एक आसाम गण परिषदचं पण तुम्हाला उदाहरण माहिती आहे. आणि हा ध्रुवीकरणाचाच प्रयत्न आहे. मला वाटतं की यावेळेला तो सक्सेस होणार नाही. बरं, मला दलवाईंना पण प्रश्न विचारायचा आहे. दलवाईजी, अशा प्रकारे हे वोट जिहाद वगैरे म्हणून हिंदू वोट बँक तयार होणं, आणि याचा उल्लेख अगदी प्रमोद महाजनांपासून आढळतो की या देशातला हिंदू म्हणून मतदान करत नाही. या निमित्तानं महाराष्ट्रात तो प्रयोग यशस्वी ठरेल? मला नाही वाटत. एक तर याला जिहाद ह्या शब्दाचा कुठेतरी चुकीचा अर्थ लावला जातोय. जिहादचा आणि धर्मयुद्धाचा काही संबंध नाही. कुराण शरीफमध्ये जिहादचा उल्लेख जो आहे तो जिहाद तुम्ही ज्ञानासाठी करा, जिहाद तुम्ही चांगलं वागण्यासाठी करा, जिहाद वाईट गोष्टीचा विरोध करण्यासाठी करा, जिहाद महिलांना संरक्षण देण्यासाठी करा. हे जिहादचं हे आहे. जिहाद म्हणजे याचं, आणि हे सुफी यांच्यातून आलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे सुफींनी इथे फार मोठं काम केलं आहे, आणि ते एकदम लिबरल असे मुसलमानातला तो पंथ आहे. तर त्याला धर्मयुद्ध म्हणणं हे अतिशय चुकीचं आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या सुद्धा संबंधामध्ये शाह इथे येतात आणि हे म्हणतात की रामदासांनी शिवाजी महाराजांनी हे केलं, रामदासांनी तरुण मुलांना तयार केलं आणि शिवाजी महाराज झाले. म्हणजे शिवाजी महाराजांचं महत्त्व कमी करण्याचा हा जो भाग आहे ते करतातच. अर्थात ही नेहमीची त्यांची स्ट्रॅटेजी आहे. आणि हे सगळं जे चाललेलं आहे हे चुकीचं चाललेलं आहे. हे लोकांना बरोबर कळतं. तुम्ही कितीही हिंदू म्हणालात तर हिंदू पहिल्यांदा एकत्र आहे का? तो तुम्ही हिंदू एकत्र येऊ शकतो का? आजही मी खेड्यापाड्यामध्ये जातो आणि माझ्या हे लक्षात येतं की तिथे दलितांसाठी कप वेगळे ठेवले जातात. मुसलमानांच्या घरी अजूनही जेवलं जात नाही.
हे अजूनही या देशात आहे, हे लक्षात पण मला हाच घ्या. आणि आणखी एक तुम्हाला सांगतो, तुम्हाला आश्चर्य वाटेल. हो. पुण्यामध्ये ब्राह्मणांची सभा झाली आणि त्या ब्राह्मणांनी असा निर्णय घेतला की या संबंध याच्यामध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं फक्त भाजपच्या बाजूनेच उभं राहिलं पाहिजे. असं केलं तर ती कुठली जिहाद, त्याला काय म्हणायचं ते. प्रसाद लाड, याचं काय उत्तर आहे? वोट जिहाद हा यासाठी की हिंदू एकत्र यावेत, पण मग मला सांगा, मराठ्यांचा वेगळा मुद्दा आहे, पुण्यामध्ये ब्राह्मण म्हणतात, कसब्यामध्ये ब्राह्मण द्या, मग कसं तुमचं ते धर्मयुद्ध होणार? माझं प्रसन्ना परत एकच म्हणणं आहे, जर आम्ही धर्मयुद्ध करू म्हणून जर हिंदू मताचं कन्सोलिडेशन करत असू, हा जो तुमचा आरोप आहे तो आरोप मी स्वीकारायला मान्य आहे. अच्छा, आम्हाला का आम्ही करू नये? आमच्या देशामध्ये आम्ही आमच्या लोकांना एक का करू नये? ह्या मातृभूमीवर प्रेम करणारी लोक आम्ही का एकत्र होऊ नये? तुम्ही शहरी नक्षलवादाच्या माध्यमातून म्हणा, मग काय ती कुठली तरी तुमची पदयात्रा निघते त्या माध्यमातून म्हणा, वेगवेगळ्या शहरामध्ये ज्या पद्धतीमध्ये तुम्ही तुमचं कन्सोलिडेशन करून हिंदूंच्या विरोधात एक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करता, त्या प्रयत्नामध्ये जर हिंदू मतं एक होत असतील तर मला त्याचा अभिमान आहे, प्रमोद महाजनांपासून देवेंद्र फडणवीसांपर्यंत. पण म्हणजे लाडजी, जर का हे सगळे हिंदू विविध पक्षांना, समाजवादी पार्टीपासून काँग्रेसपासून राष्ट्रवादीला मतदान करतात, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की तुमच्या बोलण्याचा लॉजिक एका लेवलला या ठिकाणी जाईल की इतर पक्षच नको, हिंदूंचा एकच पक्ष ठेवायचा, तो की भाजप? तसं आम्ही म्हणतच नाही आहोत. बघा, एक लक्षात घ्या तुम्ही, मगाशी दलवाई साहेबांनी जे वाक्य वापरलं त्याचं मी रिपीट करतो की भाजप नको म्हणून मुसलमान मतदान करतो. अच्छा, मग भाजप हवा म्हणून हिंदूंनी का मतदान करू नये, हा माझा प्रश्न आहे उलटा. बरं, भोईटेजी, याला काय उत्तर आहे? एक लक्षात घेतलं पाहिजे, मला असं वाटतं की ध्रुवीकरणाचा मुद्दा येतोय, पण विध्रुवीकरणाचा एक प्रयत्न जो आधी झाला, बरं, त्याचं काय म्हणजे आता परिवर्तन महाशक्ती उभी आहे, ते त्यांच्यामुळे उभी असं मी नाही आरोप करणार, काही तसं नाही म्हणणार मी. छोटे छोटे पक्ष वेगळ्या पद्धतीनं, हरियाणा निवडणुकीचं थोडक्यात मी फक्त हे करतो की हरियाणा निवडणुकीचा निकाल काय सांगतो, 39.94%, 39.94% भाजपाला, 39.09 काँग्रेसला होते. बरं, आणि जागांचा फरक आला 48-37, म्हणजे अवघ्या 0.8चा फरक, पण किती मोठा चमत्कार जागांच्या संख्येत घडवून जातो. तिकडे INLD, इंडियन नॅशनल लोकदलाला 4.14, JJP 10% घसरून तरी 0.90 होतं, आणि 1.79 आप काँग्रेसची लोकसभेतली मित्रपक्ष घेऊन गेली, 1.79. जर आपण लक्षपूर्वक महाराष्ट्राकडे पाहिलं तर जर विध्रुवीकरणाचा प्रयत्न तेवढासा यशस्वी होत नसावा का, तसं लक्षात आलं असेल. कारण भाजपाचं एक कौतुक करावं लागेल, ॲप्रिशिएट करावं लागेल की डेटा गॅदरिंगच नाही, फक्त डेटा गॅदरिंग सगळ्यांकडे होतो, मात्र डेटा ॲनालिसिसमध्ये हा पक्ष खूप पुढे असतो. त्यातून हे पुढचं धोरण आलं का की तिकडे नाही जमत आहे पुढे करणं, तर मग किमान आणखी एक पाऊल उचलायचं. आणि प्रसादजी जसं म्हणालेत तसं ध्रुवीकरण करून आपल्या विरोधात जर मुसलमान स्ट्रॅटेजिक वोटिंग करतात आहे, तर हिंदूंना एकगट्टा, फक्त एकच, मगाशी ते सुद्धा म्हणाले की ईशान्य मुंबईत वेगळं सुद्धा ध्रुवीकरण झालं, मराठी गुजराती, तसं शहरी विभागांमध्ये किंवा काही ग्रामीण भागांमध्ये जातीचं ध्रुवीकरण सुद्धा होऊ शकतं. त्याचाही विचार करावा लागेल. आता वळणार आहोत आपण चौथ्या आपल्या मुद्द्याकडे, पाहूयात ग्राफिक्सद्वारे. वोट जिहाद ताज्य असेल तर मतांसाठी धर्मयुद्ध कसं काय चालतं? मग जर का वोट जिहाद किंवा अशा प्रकारे मतांचं एकत्रीकरण अपेक्षित नसेल तर मग दुसऱ्यांना सुद्धा असंच करायला, धर्मयुद्ध करायला लावणं हे योग्य आहे का? आपण या प्रश्नापासून सुरुवात करणार आहोत. मी प्रसाद लाडांपासून सुरुवात करेन. प्रसाद लाडजी, याचा अर्थ असं म्हणणं की मग धर्मयुद्ध, तर मग तुम्ही वोट जिहादला सुद्धा योग्य ठरवता एक प्रकारे? नाही, मगाशी हुसेन दलवाई साहेबांनी जिहादचं कुराणातील संदर्भ सांगितलं. माझं एवढंच म्हणणं आहे, जर कुराणातला संदर्भ पाहून जर आम्ही हे जर करणार असू तर कुराणाने जे जिहाद या शब्दासाठी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत तो मुसलमान धर्म पाळतात का? मग त्यांनी म्हटलं की महिलांच्या संरक्षणासाठी आम्ही हे केलं पाहिजे, किंबहुना इतर 4 मुद्दे त्यांनी सांगितले, त्यातला एकही मुद्दा हा पाळला जात नाही. आणि माझं मी पुन्हा तुम्हाला सांगतोय की वोट जिहाद जो होत असेल तर धर्मयुद्ध हे झालंच पाहिजे, ह्या मतावरती मी पूर्णपणे ठाम आहे. याचं कारण पण सांगतो 1 मिनिटात. कारण जर आम्ही एकत्र नाही झालो तर भविष्यात एक सर्वे तुम्ही मध्यंतरी एका मी वृत्तपत्रात वाचला, 2051 मध्ये यांची मतसंख्या जर वाढली तर हिंदुस्थान राहणार नाही. बरं, दलवाईजी, याला उत्तर काय? एक तर हे अतिशय खोटं आहे. मी तुम्हाला सांगतो,
माझ्याच फॅमिलीतली गोष्ट सांगतो. मी एकदा गावाला गेलेलो असताना माझ्या बायकोने माझ्या लक्षात आणून दिलं, फॅमिली प्लॅनिंगवर चर्चा होती. अरे तुझ्या नंतरची जी सगळी पिढी आहे त्या कुणालाच एकापेक्षा जास्त मूल नाही, म्हणजे मुलीच जास्त आहेत, तरी मुलगा व्हावा म्हणून आणखी दुसरं मूल झालेलं नाही. ते एक तर जिथे जिथे शिक्षण गेलेलं आहे, जिथे जिथे औषध ह्याची व्यवस्था आहे, मेडिकलची, आरोग्याची, तिथे तिथे तुम्हाला सगळ्या समाजामध्ये आपोआपच फॅमिली माझा स्पेसिफिक मुद्दा आहे, असं जर का हिंदू कन्सोलिडेशन एकत्रीकरण होणार असेल मतांचं, त्याकडे तुम्ही कसं बघाल, काँग्रेस पक्ष कसा बघाल? असं होईल असं मला मुळीच वाटत नाही. याचं कारण असं, हिंदूंना हा देश आता हिंदू इथे 85% आहेत, तर ते त्यांना कसली भीती आहे? त्यांना कसली भीती नाही. आणि त्यांनी मध्यंतरी उल्लेख कसा केला की दंगे होतात, अमुक होतात. आमच्या काळात दंगे झाले नाही. आता त्यांच्या काळामध्ये दंगे डायरेक्ट होत नाहीत. त्यांच्या काळात एकतर्फी लोकांना ठोकलं जातं, मारलं जातं. मी त्याची उदाहरणं देईन. मी अनेक ठिकाणी गेलोले, जिथे जिथे होतं तिथे. आणि हिंदू मुसलमान जिथे एक आहे ना, तिथे बाहेरचे लोक जाऊन हे सगळं करतात. तो खरा प्रश्न आहे. आणि आज दंगा होतो तेव्हा दोन्ही कुठेतरी समाज एकमेकांना भेटतात. तिथे भेटण्याचा प्रश्नच नाही. जिथे मुसलमानांची संख्या एकदम कमी आहे तिथे मुसलमान. असं जर का धर्मयुद्ध होत असेल तर या सगळ्या राजकारणामध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, तुमची प्रहार जनशक्ती आणि तिसरी आघाडी काय करणार का असं व्हायला लागलं तर? कारण हिंदू एकत्र झाले तर भाजपकडे जाणार, मुस्लिम एकत्र झाले तर मवियाकडे, मग उरलं कोण तिसऱ्या आघाडीसाठी? नाही, मला नाही वाटत असं ध्रुवीकरण होईल. कारण मला लोकांना समजतं, जे मुस्लिम देशातलं पेट्रोल डिझेल आपल्या भारतातले सगळेच लोक वापरतात ना. म्हणजे तुम्ही मुस्लिमांना शत्रू म्हणणार आणि त्यांचं पेट्रोल डिझेल त्यांच्या देशातून येऊन आपणही वापरणार. हे आताची तरुण पिढीला हे समजतं. तुम्ही तिकडे चीनला आपण हे करायचं, अरब देशातले मुसलमान ह्यांनाच मुळे मुसलमान मानत नाही. आम्ही परिवर्तन महाशक्ती म्हणजे काय, देशातले मुसलमान ह्यांनाच मुसलमान मानत नाही. पक्षांची जी भक्ती आहे ती तुम्ही सोडा आणि आता परिवर्तन महाशक्तीमध्ये जॉईन करा. परिवर्तन पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी हिंदू तुमचं म्हणणं आहे की काँग्रेस छोडो, भाजप छोडो, सगळ्या हिंदू मुसलमानांनी महाशक्ती जॉईन करो. कारण तुम्ही काँग्रेस 2014ला काँग्रेस नाकारलं आणि बीजेपीला तुम्ही दिलं सत्ता, पण बीजेपीने पण 10 वर्ष नाही दिलं. पण तुम्ही आम्ही नवीन आज संघर्ष करतोय. परिवर्तन महाशक्ती म्हणून एक पर्याय आहे. तुम्ही हाही ट्राय करून हिंदू आणि मुसलमानांनी विचार करायला पाहिजे. भोईटेजी, शेवट करताना शेवटचं सांगतो की आपल्या प्रत्येकालाच माहीत आहे, ओट जिहाद म्हणजे मुसलमान, किंवा आता मतांचं धर्मयुद्ध नवा शब्द आला, हिंदू. कोणीच कुणाला प्यारं नाही आहे. त्याज्य पूज्य जे तुम्ही विचारलात ना प्रसन्न, शेवटचा मुद्दा, मतांचं समर्थन प्रत्येकालाच पूज्य आहे आणि थोडासाही विरोध प्रत्येक पक्षाच्या बाबतीत हे जबाबदारीनं बोलतो आणि प्रत्येकालाच त्याज्य आहे. हेच वास्तव आहे. आणि त्यातूनच नाही तर स्ट्रॅटेजिक वोटिंग हा शब्द जो मी मुसलमानांच्या बाबतीत वापरला, मतदारांच्या बाबतीत, जोही समाज अल्पसंख्य असतो त्याच्या मनात एक असुरक्षा असते. त्या भावनेतून तो जास्त कडवटपणे एकत्र येतो. हे जगभरातील अनुभव आहे. तेच आपल्याला ईशान्य मुंबईत गुजराती मतदारांच्या रूपात दिसतं. तेच अवघ्या मुंबईत आपल्याला मराठी मतदारांच्या बाबतीत दिसतं. तेच आपल्याला जर उत्तर मुंबईत तुम्ही जाल, जो भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो, तिथं उत्तर भारतीय जे कडवटपणे राम मंदिराचा पुरस्कार करतो असं आपण म्हणतो, ते उत्तर भारतीय मतदारांच्या बाबतीत दिसतं. तो सुरक्षेतून आलेला स्ट्रॅटेजिक वोटिंग आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मला एक शेवटची फक्त एकदम थोडक्यात मला लाड आणि दलवाईंना विचारायचं आहे. लाडजी, इतका विकास केलेला आहे तुम्ही, त्याची सगळी दाखवली आणि काही गोष्टी तर आम्ही प्रचारामध्ये बघत असतो. एवढं सगळं आहे महाराष्ट्रात, आता कोणी कुठल्या मुल्ला मौलवींनी काही घोषणा केलेल्या नाही आहेत, अशी कुठे चर्चा पण नसताना हिंदू मुसलमान बघा एकत्र मतदान करतायत. मुसलमानांची महाराष्ट्रातील संख्या किती, तरी सुद्धा ही अशा प्रकारची घोषणा, ही मवियाकडे जाणारी मतं हिंदूंची रोखणं हा एकमेव अजेंडा आहे का? नाही, विकासाच्या बाबतीत म्हणाल तर टेकाडे साहेबांचा मला कुठलाही अपमान करायचा नव्हता. 2 आमदार वगैरे, मी त्यांना म्हणत होतो विकासाच्या बाबतीत मला म्हणायचं होतं. पहिली गोष्ट तर ती मी त्यांना क्लिअर करतो, माझे मित्र आहेत ते. विकासाच्या बाबतीत आपण म्हणाल तर ज्या 2.5 वर्ष उद्धव ठाकरेंच्या राज्यात जे सरकार होतं, जे ठप्प पडलेलं सरकार होतं, मग त्याला कोविडचं कारणही असू शकतं. परंतु या 2.5 वर्षात जे काम झालं, किंबहुना 2014 ते 2019 देवेंद्रजींनी इन्फ्रामॅन म्हणून जे काम केलं, ते कोणच महाराष्ट्र नाकारू शकत नाही. परंतु ते काम बाजूला ठेवून ज्या पद्धतीमध्ये जातीचं राजकारण, धर्माचं राजकारण, एक गट्टा मतदानाचं राजकारण महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकसभेत केलं गेलं,
त्याला निश्चितपणे उत्तर काउंटर अटॅक हा केलाच गेला पाहिजे. एक अगदी छोटासा मुद्दा प्रसाद लाडजी, म्हणजे समजा जरांगे पाटलांच्या मागे जे मोठ्या संख्येने मराठा असतील त्यांना सुद्धा तुम्ही सांगाल की या धर्मयुद्धात मराठ्यांनो हिंदू म्हणून जॉईन व्हा, आम्हाला सामील व्हा असं म्हणाल तुम्ही? नाही बघा, जरांगेचा विषय मराठा समाजाच्या आरक्षणाचा आहे. माझं आणि जरांगे पाटलांचं टी व्हीवरतीच बऱ्याचदा त्या विषयावरती वाद झाले, सर्व झालं. मराठा पण हा हिंदूच आहे आणि मराठा आरक्षण हा देखील आमचा मुद्दा आहे. पण ज्या पद्धतीमध्ये त्याला नेरेटिव्ह सेट केला जातोय त्याच्यासाठी आम्ही निश्चितपणे सांगू की सर्व हिंदूंनी एक आलं पाहिजे. आता इन्फ्रास्ट्रक्चर जाता आता फक्त 10 सेकंदात येस, की मनोज जरांगेंनी खरं तर मराठा उमेदवार किंवा त्यानुसार उमेदवार उभं करायचे नाही असं ठरवलं. म्हणजे खरं तर जातीच्या आधारावर निवडणुका लढवायच्या नाहीत याचं सर्वांनी स्वागत केलं पाहिजे होतं. मात्र का कुणास ठाऊक अगदी त्यांच्या भूमिकेला विरोधच झाला. मी एकच गोष्ट सांगेन, या महाराष्ट्रामध्ये साधारण 14.5% मुसलमान आहेत, पण मतदारसंघामध्ये 10% जास्त मतदार मुस्लिम आहेत. असे महाराष्ट्रामध्ये विधानसभा मतदारसंघ किती आहेत? 40च्या वर नाही आहेत. बरं, कशाला हे लोक एवढे घाबरतात? तुमच्याबरोबर हिंदूच नाहीत हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे. मुसलमानांचा हा प्रश्नच नाही आहे. मी तुम्हाला सांगतो, मुसलमानांनी वाजपेयींना मतदान देत होते, मी त्याच्यात फक्त गडकरींना मला मतदान तुमचा मुद्दा, बेसिक मुद्दा लक्षात आलेला आहे. कार्यक्रमात शेवट करत असताना या निमित्तानं या द सीएम महा डिबेटमध्ये पुढारी न्यूजनं हा विषय तुमच्यापर्यंत आणलेला आहे. कारण ही चर्चा होत असताना तुमच्यापर्यंत शब्द येत असतील धर्मयुद्ध, जिहाद, वोट जिहाद, बटेंगे तो कटेंगे. या निमित्तानं त्याच्यामागचं राजकारण स्पष्ट व्हावं ही त्यामागची भूमिका होती. हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर उद्या आपण आणखी वेगळ्या मुद्द्यासह डिबेट ही चर्चा अशी सुरू ठेवू. तुर्तास पाहत राहा पुढारी न्यूज. Thank you.